काल रात्री सेलिब्रेशन झालं आणि मी आजारी पडली आहे. ऑरी सारखंच दाढी विडी मावडवले, सगळी केस विसे पण असेच बांधा तुम्ही. तर मी तुम्हाला दाखवू त्यांनी मला काय काय गिफ्ट केलं. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय व्लॉग. आज माझा बर्थडे आहे आणि ज्यांनी पण मला विश केलं असेल त्यांना थँक्यू सो मच. मी खूप ग्रेटफुल आहे. मला तुमच्यासारखी इन्स्टा यूट्यूब पब्लिक भेटली आहे. मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. खूप प्रेम करता तुम्ही मला. कुठलाही काही टाकलं तरी त्याच्यात भरून प्रेम देता. आणि या 2025ला म्हणजे 25ला मी खूप ग्रेटफुल आहे या ऑरीची. लाईक याने माझी जिंदगी चेंज केली. हा आल्यापासून माझा हा लकी चार्म आहे. आल्यापासून माझी लाईफमध्ये खूप चांगलं होतोय आणि मी खूप ग्रेटफुल आहे का मला अजिंक्यसारखा पार्टनर मिळाला आहे. खूप सपोर्टिव्ह, कुठल्याही गोष्टीला मला सपोर्ट करणारा. आजचा डे पण मला माहिती आहे तो माझा खूप चांगला करणार आहे. म्हणजे तो सगळ्या गोष्टी ना इतका मेमोरेबल बनवतो ना माझ्यासाठी. आणि थँक्यू सो मच अजिंक्य. मला माहिती मी तुझ्या तोंडावर काही चांगलं बोलत नाही, पण खरंच तू माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. यू आर माय डायमंड. लाईक तू हिरा आहे मेरा. आणि बस हे बघा, तुम्ही नक्की माझ्या बर्थडे साठी आल्या ना? 100%. नाही काहीतरी गाडी विडी चालल्या. बरोबर, एकच माणूस माझ्या बर्थडे साठी रेडी आहे. ऑरी सारखंच दाढी विडी मावडवले, सगळी केस विसे पण असेच बांधा तुम्ही. फुल जीव हा ऑरीवर. आता चला माझा फोटोशूट करते, नाहीतर अजिंक्य खूप खवलेल. मी आता तारीफ खूप केली ना त्याची म्हणून. गाईज, हे लोक हे एक रीलच्या मागे इतके सारे तमाशे घालतायत ना. हे पेटू का, तिकडून पेटू का. चला आता रील्स बघा. त्याला सवय झाली आजकाल. येऊ का? हा कर चालू बेटो. खाऊ इथे येऊन या, इथून हातात येणार आहे. ए तिच्या हात पावर सरळ करा, नाही तर ती पहिलेच केक पण पेकिंग ना सगळा फेकून पाहिलं. बात तो सही है. चालू हाँ डाल डाल. तो कुठे तू ना तू चालू कर अजिंक्य. हाँ हाँ तो पेट्रोल देने के. गोल पिकत यांचा काय चाललंय. यो पटांगऱ्याला लावून असं पळाले असं काय साप मागे लागले याचे. मी बोलतो तुमचा काय बी करा, मी माझे पोस्ट देतो व्हिडिओ साठी. तो वरती फुटतो तो बरोबर ठीक आहे, तो खाली ना फुटाला. तो गाडा लागला. हा चल, आपला वॉचमॅन काय. वॉचमॅनला बोलू कम यार. दम देतो दम. बाप रे, कोण होता ते? वॉचमॅन घाबरला. नाही, ये नाही हो सकता. गाडीन ठेव. गाईज वॉचमॅन घाबरला. हे बंद कर यार. काय चालू केला बरं. दोन्ही गाडीन ठेव 2 हे मिनिटं. बघा, हावरा माणूस हा का, हावरा माणूस. एक नंबर. एक पण तुम्हाला नाही जाणार. हा, हे रिटेक होता काहीच. हे रिटेक होता. मला एक माझ्या लवरला. ते कापलं नाही म्हणून लवरला का. हा. मी आणि स्वराज आलो आम्हाला ऑरीला घेऊन, कारण की ऑरीनी जरा गडबड केली. गडबड केलेली आहे बेकार. ऑरीने काहीतरी केला, ते पण समीर भाईची कार मध्ये. अरे देवा, आता काय केलं असेल ते तुम्हीच सांगा. आता तुम्हीच सांगा काय केलं असेल त्याने. यो मूर्ख माणूस, ह्याला अक्कल आहे का. आणि बाय द वे गाईस, हा मी अजिंक्यबद्दल चांगला बोलत होती, तर एक थोडंसं चांगलं ह्याच्याबद्दल पण बोलते. हा नेहमी माझ्यासोबत असतो, पण ह्याला काय सांगू, आज माझा बड्डे आहे. मी खरं सांगते, ह्याला माझ्यावर काहीच जीव नाही आहे. आज फक्त ओ माय गॉड, दरवाजा ओपन. 1.5 तास झाला दरवाजा ओपन आहे, आम्ही खालती गेल्यावर. पण मला 30 सॉंगा 30 चेहरे तेच. आता खाली पाऊस पडत होता, ह्याला तर काही लेनदेनच नाही आहे, ह्याचा आपलाच चालू आहे. तर हां
पाऊस पडत होता म्हणून आम्ही वरती केक कापायला आलो. व्हिडिओज घेतलेले आहेत. सॉरी. ये बाबू प्लीज. बघ जरा तो एकदा. झालेला आहे आमचा कार्यक्रम. झाला ना? हे झालं ना? झाला. चला सगळे गिफ्ट द्या आपण. इथं नाही, इथं कसं असलं? हा पोटात मी येते म्हणतो. बरोबर आहे. तर झालंय माझा. आता मी चालली झोपायला आणि हे आता त्यांचं ती पार्टी करतील. यु नो गाईज पार्टी. खूप छान वाटलं यार. खूप छान व्हिडिओज घेतले अजिंक्यनी. आणि व्लॉग बघत असाल तर लाईक करा, शेअर करा. आणि यावर्षी मी असं फार्म हाऊस वगैरेला नाही करणार आहे. यावर्षी खूप सुंदर सुंदर असे मस्त मस्त मला गिफ्ट दिलेत अजिंक्यनी. बिकॉज मी त्याला बोलली की यु नो फार्म हाऊसमध्ये खूप जण येतात वगैरे वगैरे आणि मग खूप शोरशराब असतो आणि मला एक टाईम देता नाही येत. आणि ते कुठेतरी मला असं वाटलं की ती इतके वर्ष आम्ही फक्त फार्म हाऊसलाच जात होतो. तर यावर्षी जरा मला गिफ्ट्स द्या आणि मी खुश. मला डिनरला नाही, बस दॅट्स इट. मला एक सोबर बड्डे पाहिजे होता म्हणून या बड्डेला मी जास्त शूट्स वगैरे पण नाही केले आणि मी आपले कामात जास्त बिझी होती. कारण की काय माहिती ऑरिओलेपासून मला खूप चांगला सगळं झालं आहे. टचवूड. सो थँक्यू सो मच गाईज. जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही मला विश तर करणारच आहे. तर थँक्यू सो मच. लव यू गाईज. असंच सपोर्ट करत राहा, असंच माझ्या पाठीशी राहा. आणि एकविरा आई तर माझ्या पाठीशीच आहेत आणि तुमचा खूप मोठा हात आहे माझ्या पाठी. सो थँक्यू सो मच. आणि मी खूप ब्लेस्ड आहे. खरंच मी खूप ब्लेस्ड आहे का माझ्यासोबत तुम्ही सगळे आहेत. सो हा व्हिडिओ माझा बड्डेचा तुमच्यासाठी. आणि बघूयात काय होते. आणि मी तिथे जाणार आहे. ते गिफ्ट्स पण मी दाखवेन तुम्हाला. सो स्टे ट्यून. नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे किंवा मी हेच व्हिडिओ कंटिन्यू करू शकते. यू नेवर नो. The next day. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि हा व्लॉग कंटिन्यू आहे. सो काल रात्री इतकी मस्ती केली आणि मी झोपली. काल दुपारपासून मला कसं तरी होत होता घशात. आणि काल रात्री सेलिब्रेशन झालं आणि मी आजारी पडली आहे. एवढं सगळं केलंय आणि त्याच्यात आजारी पडली. अरे बघा. आणि असं कोणी काय नजर लावली आहे यार. कशी झाली मी आजारी. अचानक कसं होऊ शकतं कोण आजारी. माझा आवाज गेलाय. सकाळपासून वॉमिट करते. सकाळपासून मला ताप आहे. आणि मला जिथे जायचं होतं तिथे तर मला आता जायला नाही मिळणार. लेट्स सी आज बर्थडे आपण करू शकतो का नाही. बिकॉज माझी तब्येत इतकी खराब आहे. आता मी हॉस्पिटलला चाललो आहे. खूप बेकार हाल झाले यार. असं का केलं देव बाप्पा. बर्थडे वर्षातून एकदा येतं आणि माझ्या बर्थडेला असं झालंय गाईज. मी काय करू. अरे तुला फरकच नाही पडत काय फरक पडतं का. मम्मा आजारी आहे. ह्याला तर फक्त चावायचं असतं मला. गाईज सनरूफ आहे एकदम भारी. हे मी सनलाईट एकदम डायरेक्टली माझ्या डोक्यात येते. मस्त वाटतं असं गरम गरम. आणि ना ऑरीने आम्हाला खूप परेशान केले आज. जाम परेशान करते. म्हणजे मी आजारी असली किंवा अजिंक्य आजारी असलो ना काय माहिती त्याला इतकी मस्ती सुचते ना. काय अजिंक्य. आणि अजिंक्यने काय काय प्लॅन केलं असेल. अजिंक्य सगळ्या प्लॅनचं वाट लागली ना. काहीच अजिंक्य जास्त बोलत नाही. अजिंक्य फक्त असं हा अच्छा हे 3-4 वर्ड्स आहेत बस. चला मग आता काय होईल मला नाही माहिती. आणि मी बरी होणार 2-3 तासात. मला बरं वाटलं तर आम्ही कुठेतरी जाऊ. नाही तर नंतर जाऊ. नंतर ब्लॉग बघा तो मला. बर्थडेच्या दिवशी हॉस्पिटलला. 2 weeks later. टू बी कंटिन्यू 2 वीक म्हणजे 12-13 दिवसानंतर माझ्या बड्डेचा सेटअप बघा किती सुंदर केला युवराज इव्हेंटनी. आणि खूप भारी आहे यार. एकदम सुंदर. आणि मी व्हिडिओज फोटोज काढलेत. अजून काय अशी दिसते. आणि अजिंक्य पण आहे. आणि अजिंक्य खूप 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 छान छान गिफ्ट्स आणलेत मला. काय बोलले बघा गिफ्ट्स. बघा गिफ्ट्स. आणि हा आहे ना हा जो गिफ्ट आहे ना हा माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज होता. बिकॉज मला वाटलंच नव्हतं की
मला ते गिफ्ट मिळेल म्हणून. आणि हा कशी दिसते मी, लवकर कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच युवराज इव्हेंट्सला पण, त्यांनी शॉर्ट टाईममध्येच मला हे सगळं करून दिलं. आणि गाईज सेलिब्रेशन एकदम भारी झालं. ॲक्च्युली आम्ही इथे सगळे गिफ्ट्स ओपन करायला आलेलो. सो अजिंक्यने मला खूप काय काय दिलं यावर्षी. आणि खरंच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललेली की मी खूप काय बोलतात ग्रेटफुल आहे की यावर्षी माझा खूप चांगला गेला आहे. आणि माझ्याजवळ माझा ऑरी आहे आणि अजिंक्य आहे. आणि खरंच हा काही बोलत नाही, म्हणजे खूप सारे व्हिडिओजमध्ये तुम्ही असं बघत असाल हा नाही बोलत, पण त्याचे एक्सप्रेशन्स म्हणजे त्याचे एक्सप्रेस करायचं खूप वेगळाच काय असतो. आणि तो खूप काय करतो माझ्यासाठी. खरंच म्हणजे मी स्टार्टिंगलाच बोलली, त्याला काही माहिती नाही आहे व्लॉगमध्ये मी काय बोलले काय नाही. आणि हा व्लॉग म्हणजे मी 12 दिवस आधी केलेला आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू आजारी होती. आणि आज कुठे जाऊन जरा असं बरं वाटतंय. बघा खोकतेच. तर मी तुम्हाला दाखवू त्यांनी मला काय काय गिफ्ट केलं. खरंच क्या चाहिए औरत को भाई, और क्या चाहिए. दिस इज ऑल द गिफ्ट यावर्षी. आणि त्यांनी मला ना माझे फेवरेट गेस्टचा बॅग दिला यार. म्हणजे हा बॅग मी बघितलेला आणि मला खूप आवडला आणि मी असं स्किप केला आणि त्यांनी मला हे गिफ्ट केलं यार. थँक्यू सो मच अजिंक्य. आता सगळे जळतील का अजिंक्यसारखा बॉयफ्रेंड हवा आहे. असंच नवरा पाहिजे, असंच नवरा पाहिजे. गाईज गिफ्ट कसं आहे सांगा. आणि हे बघा गोल्ड चेन, ब्रेसलेट, आयपॅड. आणि हा वॉच बघा किती सुंदर आहे. आणि हा सेटअप, हा वाईब आहे. अजिंक्य हातर थँक्यू सो मच. इथे आता तरी बघ मला यार. थँक्यू सो मच. आमची एंड ब्लॉगची अजिंक्यकडून झालेली. आणि अजिंक्य मला आज घेऊन आला आहे कोट यार्डला. आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे बघा. मी तुम्हाला दाखवू काय काय आहे इथे. थोडं असाल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा गाईज. कॉमेंट करा, बर्थडे विश करा मला. टाटा, गुड बाय, गया.